नमस्कार. मागच्या काही दिवसामध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे काही गुन्हे उघडकीस आणले आहे. मंचर पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एक खुनाचा प्रकरण उघडकीस आणला आहे. या घटनेमध्ये 29-30 मार्चची रात्री अनोळखी इसमाने एक 62 वर्षाचे व्यक्ती दामोदर जयराम मिंडे याचे डोक्यात रॉड आणि दगड मारून त्याचा खून केला. त्याचा जे हेतू होता ते त्याच्या घरी रॉबरी करण्याचा होता आणि जाताना ते त्याची सोन्याची अंगठी, काही कॅश आणि मोबाईल सोबत घेऊन गेले. ह्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी, आरोपी शोधण्यासाठी 5 वेगवेगळ्या टीम्स तयार करून फील्डमध्ये पाठवण्यात आल्या होत्या. ते सलग दिवस रात 5 दिवस टीम्स कार्यरत होत्या. शेवटला त्यांनी तकनिकी आणि गोपनीय यंत्रणाचा वापर करून हे जे गुन्हेगार आहे ते निष्पन्न केले. त्यामध्ये कबीर उंबऱ्या काळे नावाचा 24 वर्षाचा राहणार पुणेवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर हा आरोपी आहे. त्याचे बरोबर एक विधी संघर्ष बालक सुद्धा होता. त्याला पण ताब्यात घेऊन त्याचे कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात आलेली आहे. हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, त्याचे विरुद्ध 9 गंभीर गुन्हे वेगवेगळे जिल्ह्यात दाखल आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ओतूर, आळेफाटा, गोरेगाव, मंचर, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी पोलीस स्टेशन, अहिल्यानगर जिल्ह्यात बेलवंडी, पारनेर आणि अहिल्यानगर तालुका पोस्टे या ठिकाणी गुन्हे दाखल आहात. यामध्ये पुढील जे रिकव्हरी आहे आणि तपास आहे ते चालू आहे. त्याचबरोबर खेड पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये असाही एक गंभीर खुनाचा प्रकरण समोर आला. या ठिकाणी धनंजय मारुती घेवडे 33 वर्षाचा इसम आहे, राक्षेवाडीचा राहणारा, त्याचा अनोळखी इसमाने खून केल्याचा प्रकरण समोर आला होता. यामध्ये तकनिकी आणि गोपनीय यंत्रणाचा वापर करून आमच्या टीमने सलग 10 दिवस तपास केला आणि शेवटला टीमला यश मिळाला. त्यामध्ये ललित दीपक खोलम हा राहणारा शिरोळी, तालुका खेड, त्याच्याबरोबर नंदलाल दिलीप होळे, वयवर्ष 31 वर्षे आणि हा राहणारा आहे कारेगाव, निलेश कैलाश सणस 35 वर्षे, कारेगाव, हा तिघांनी कट रचून हा व्यक्तीचा खून केला होता. ह्याच्यात विशेष असा की जो ललित खोलम आहे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याचे विरुद्ध अद्यापर्यंत सातारा, पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण हा 4 घटकाचे मिळून एकूण 35 गुन्हे दाखल होते आणि हा फरार होता. तर त्यामध्ये ह्या जे पर्टिक्युलर गुन्हा मध्ये त्याला अटक केला आहे त्याचे बरोबर अजून 2 जे खूनचे गुन्हे आहेत त्याचे उघडकीस आणले आहे आणि त्याचा आता तो सध्या कोठडीमध्ये आहे. पुढील तपास चालू आहे. हो, त्याच्यात स्टोरी अशी आहे की तो त्याचे कोणीतरी एका नातेवाईक लेडी होती, ते त्याला त्यांनी सोबत इथे आणला होता खेडमध्ये, जिथे तो राहत होता आणि त्यांचे मुलाला अगोदर त्यांनी ठाणे जिल्ह्यात किडनॅप करून त्याचा मर्डर केला होता आणि नंतर याच्या बरोबर तो राहत होता त्या लेडीचा सुद्धा त्यांनी मर्डर केला होता. ते त्याचे बरोबर वैयक्तिक कारण होते आणि या गुन्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक कारणामुळे ते त्यांचा आपसात वाद होता म्हणून त्यांनी मर्डर केला होता. तसंच मागच्या 1 आठवड्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे हे जिल्ह्यात वापरून जे काही मागच्या काळात गुन्हे घडलेले आहे ते पुढे घडू नये म्हणून एक विशेष मोहीम राबवून सध्यापर्यंत 6 पिस्टल, 6 जिवंत राऊंड आणि 12 तलवारी असा जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये उरली कांचन, वेला, वडगाव निंबाळकर आणि दौंड, जुन्नर या पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. आमच्या टीमने शिरूरमध्ये एक चेन स्नॅचिंग झाली होती. त्यामध्ये एका व्यक्तीचे 3 तोले सोना गेला होता. ते उघडून त्यामध्ये रिकव्हरी केलेली आहे. त्यामध्ये 2 आरोपी अनिल मस्के, वयवर्ष 33 वर्षे, राहणार चिखली, पिंपरी चिंचवड, अभिजित सुभाष रॉय, वयवर्ष 26 वर्ष
राहणार चिखली, पिंपरी चिंचवड याला अटक करून त्याच्याकडून सोन्याची रिकव्हरी केलेली आहे. अजून एक गुन्हा शिरूर पोलीस स्टेशनच्या चेन चोरीच्या, चेन स्नॅचिंगच्या 1.5 तोळ्याचा जे होता त्याच्यात सुद्धा निष्पन्न करून रिकव्हरी करण्यात आलेली आहे. वेल्हा पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये तसाच सोन्याचा रॉबरीचा प्रकार घडला होता. जबरी चोरीमध्ये 3.25 तोळे सोना गेला होता. त्याच्यात अभिषेक खुटवड राहणार कात्रज पुणे आणि प्रसाद शिंदे राहणार कात्रज पुणे यांना अटक करून त्याच्याकडून 3.25 तोळे जे सोना होता ते रिकव्हर करण्यात आलेला आहे. यामध्ये जे टीम आहे त्यांनी खूप चांगला काम केलं आहे. पुढाकार यामध्ये जे आमचे इथे पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक आहात, त्याच्याबरोबर त्या डिव्हिजनचे पोलीस उपअधीक्षक आणि विशेष करून LCBची टीमने स्थानिक पोलीस स्टेशनच्या टीम्स बरोबर मिळून काम करून ही विशेष कामगिरी केली आहे. त्यामध्ये जे ऑफिसर्स आहे, API शेलार आहे, त्याच्याबरोबर सावंत आहे, सावंत बरोबर आपले गावडे साहेब आहे. पूर्ण टीमने आणि पोलीस स्टेशनच्या टीमने चांगल्या प्रकारे काम केलं. त्या टीमच्या खूप खूप अभिनंदन आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.